चांदूर रेल्वे येथील अस्मिता महिला मंडळाच्या वतीने दिनांक 16 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त मार्गदर्शन व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय सौ विजयाताई मसतकर सेवानिवृत्त शिक्षिका असून प्रमुख अतिथी म्हणून माननीय सौ सुपर्णा ठाकरे प्राचार्य व सामाजिक कार्यकर्ते यवतमाळ उपस्थित होत्या। या कार्यक्रमात विविध कलाविष्कार, हस्तकला व खाद्यपदार्थांची प्रदर्शनी, उद्योजिका अनुभव कथन, भाषण व गीत गायनाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रम हनुमान मंदिर, पात्रीकर कॉलनी येथे दुपारी 4:30 वाजता पार पडला असून मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती। ब्युरो रिपोर्ट MB न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, चांदूर रेल्वे, अमरावती। आज महिला दिनानिमित्त तुम्ही कार्यक्रम आयोजित केला, काय सांगाल? अस्मिता महिला मंडळ स्थापन करण्याच्या मागे हेच होतं की प्रत्येक महिलेमध्ये सुप्त गुण दडलेले असतात। एक त्यांना मंच मिळावा, एक स्टेज मिळावं, जेणेकरून त्यांच्या आतमधल्या कलागुणांना वाव मिळावं। असे भरपूर कामं असतात की जे हाती घ्यायची तळमळ राहते, इच्छा राहते, परंतु एकमेकींच्या हाताला हात असल्याशिवाय किंवा सहकार्य असल्याशिवाय आपण त्या गोष्टीला वाचा फुटू शकत नाही। आणि एक संसारात राहिल्यानंतर विसरल्या जाते की माझ्यामध्ये काय गुण आहेत, तर ते ओळखण्यासाठी म्हणून आणि एकमेकींची हिंमत पाहून, आत्मविश्वास पाहून माझ्यातही आत्मविश्वास जागृत व्हावा आणि एक मंच तयार व्हावा, जेणेकरून महिलांना वाव मिळेल, हेच त्याच्या मागचा उद्देश आहे। सध्या जागतिक महिला दिनमध्ये कुठले कुठले कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं? आम्ही कथाकथन केलेलं आहे, नृत्य सादर केलेलं आहे, भावगीत आहे, भाषणं आहेत आणि आपल्या ज्या टाकाऊमधून टिकाऊ आहेत, ज्या महिला करतच राहतात नेहमी, कारण की महिलांसारखं सृजनशीलता मला नाही वाटत की दुसऱ्या कोणामध्ये असेल। आणि एक उत्तम व्यवस्थापक म्हणून ती जी आज म्हणजे सिद्ध होत आहे प्रत्येक ठिकाणी, ती कोणतंही काम असो, ती आपल्या पायावर उभी राहून माणसांच्या बरोबरीने म्हणा किंवा माणसांपेक्षा 2 पावलं समोर आहे, ती छान करते। तर त्याचं सादरीकरण आम्ही इथे करतो आहे। एकंदरीत तुमच्या मंडळाचं नाव काय? अस्मिता महिला मंडळ माझी स्वतः कुठे राहते मंडळ, कुठलं आहे? आमचं पात्रीकर कॉलनी, चांदूर रेल्वे, हनुमान मंदिराच्या जवळ। एकंदरीत किती महिला या मंडळात? आम्ही आहोत 35-40 महिला आहोत। शिवजयंतीला आम्ही शिवजयंतीचा कार्यक्रम घेतला, शिवगर्जना घेतली, बायकांनी विविध भाषण केले आणि ते खूप सुंदर होते आणि सगळेच बायका खरंच खूप छान करत आहेत। धन्यवाद। अस्मिता महिला मंडळाचा उद्दिष्ट म्हणजे महिलांना एकत्रित आणणे, महिलांमध्ये एकमेकासाठी चांगले जे गुण आहेत, एकमेकांना चांगले गुणांनी अजून सर्व गुण संपन्न बनवणे, त्यांना स्टेज देणे, त्यांना मंच देणे आणि त्या मंचामध्ये स्वतःला आपण कसं काय सिद्ध करू शकतो, हे कौशल्यपूर्ण उपक्रम आम्ही या अस्मिता महिला मंडळतर्फे आपण राबवत आहोत। आणि आमची एकच इच्छा आहे की जितक्या महिला आमच्यासोबत जुळतील, आम्ही त्यांना सर्वांना मार्गदर्शन करू आणि आपल्यासोबत घेऊन पुढे जाऊ। एकंदरीत किती महिला जुळल्या सध्या? आता 35 ते 40 महिला आहेत सर। आणि तुम्ही जुळण्यासाठी महिलांना काय आवाहन करणार? आता तर शिवजयंती आम्ही आधी केलं होतं आणि आता हा दुसरा प्रोग्राम आमचा आहे आणि या दुसऱ्या प्रोग्राममध्ये अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला आणि यानंतर आपण हे उपक्रम पुढे अजून चालवू आणि अजून चांगलं आपण काम करू, हे आमचं। नमस्कार, मी अपर्णा जगताप। माझं असं म्हणणं आहे, आम्हाला जो हा कार्यक्रम करायचा होता महिला दिन म्हणून, पण आम्हाला एक असं स्टेज डेअरिंग महिलांमध्ये मिळालं पाहिजे, महिलांना काहीतरी उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला पाहिजे। आमच्या कॉलनीतल्या महिला तर उत्स्फूर्त आहेत सगळ्याच कार्यक्रम करायसाठी, पण आम्हाला असं वाटते की चांदूर रेल्वे शहरातल्या जर महिला या कार्यक्रमामध्ये जुळल्या किंवा आमच्या ग्रुपमध्ये जुळल्या तर आम्हाला फारच आनंद होईल, कारण पात्रीकर कॉलनीचंच नाव झालं नाही पाहिजे। आम्हाला असं वाटते की चांगलं चांदूरसुद्धा ह्यामध्ये सगळं पूर्ण चांदूर झालं पाहिजे, अशी आमची इच्छा आहे। आणि याच्यानंतरही अजून आम्ही कार्यक्रम करतच राहू, अशी आमची इच्छा आहे।
आणि हा ग्रुप जो बनवला हा दीपिका वाजपेयीनी बनवलं आहे आणि सगळं मार्गदर्शन पण ती करत आहे आणि आमच्या कॉलनीतल्या महिलासुद्धा तिला ह्या सगळ्या मदत करत आहे आणि अजून जर कोणी महिला यामध्ये यायचा उत्स्फूर्त घेत असेल तर त्या करू शकतात. धन्यवाद. अस्मिता महिला मंडळ पात्रीकर कॉलनीतर्फे आज आंतरराष्ट्रीय महिला दिवसाचे सर्वांना हार्दिक शुभेच्छा. इथे उपस्थित सर्व ऊर्जावान महिलांना खूप खूप धन्यवाद.